मित्रांनो, लॉस म्हणलं की ऍक्च्युली प्रत्येकाचे धाबेदन आणतात आणि लक्षात ठेवा, ऑप्शन ट्रेडिंग म्हणलं की लॉस हा शब्द मोस्टली आला, कारण सेबी म्हणतो ऍक्च्युली याच्यामध्ये की 90% लोक ऍक्च्युली ऑप्शन्स मध्ये काय करतायत, लॉस करून घेते त्याच्यामध्ये. मग विचार करा, प्रत्येकाला असं वाटतं ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे थोडी भीती, चुका होतात आणि बऱ्याच जणांना असंही याच्यामध्ये की ऑप्शन ट्रेडिंगला मला खूप सारे पैसे पाहिजे. पण लक्षात ठेवा, साहजिक ह्या गोष्टी होणार आहेत जेव्हा तुम्ही एका आउट ऑफ द बॉक्स मध्ये जाऊन काम करताय, रूलच्या बाहेर जाऊन काम करताय. पण मी जर आज तुम्हाला शिकवलं याच्यामध्ये की अगदी 5,000 रुपये वापरून पण तुम्ही ऍक्च्युली ऑप्शन मध्ये खूप छान पद्धतीने ट्रेड करू शकता. अगदी साधे सिंपल नियम मी काय याच्यामध्ये सांगेल तुम्हाला. याचं काम जर केलं तर कोणीही ऑप्शन्स मध्ये ट्रेड करू शकतो आणि टेन्शन फ्री, कारण 5,000 अमाऊंट ट्रेडर आहे आणि याच्याकडे नाही असं होऊच शकत नाही. ओके, तर चला शिकूया आज ऍक्च्युली ऑप्शन ट्रेडिंग अगदी 5,000 मध्ये कशी करावी. आणि ऍक्च्युली हे करत असताना काही महत्वाच्या 5 गोष्टी सिंपली फॉलो करा प्लीज. हे जर तुम्ही फॉलो केले ना तर नक्कीच आपण एका नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो, किंवा तुमच्या आधी लॉस पण झाले असतील, तुम्हाला याच्यामधून थोडं बाहेर यायला वेळ मिळेल किंवा बाहेर येऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करा. आणि लक्षात ठेवा, त्याच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याच आमचे सेमिनार्स, वेबिनार्स, बूट कॅम्प्स कंटिन्यू घेत असतो. त्याच्या लिंक पण आम्ही दिलेले आहेत. त्या लिंकवर जाऊन जॉईन करा, जेणेकरून भविष्यात असं काय आलं तर तुम्हाला पटकन जॉईन करता येईल, कारण यातल्या बहुतांश गोष्टी फ्री असतात त्याच्यामध्ये. आता मित्रांनो, येतो मी आपल्या मेन टॉपिककडे. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्ही येताय, तुम्हाला आठवतंय का, आपले घरातले वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात, अरे बाबा सुरुवात छोटी असली तरी चालेल पण चांगली कर. मार्केटमध्ये पहिली गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, स्टार्ट विथ स्मॉल, याच्यावर आपल्याला आज फोकस करायचा आहे. पहिली गोष्ट, ओके, स्टार्ट विथ स्मॉल आपल्याला याच्यामध्ये करायचं. मग स्मॉल म्हणजे काय? पहिली गोष्ट, तुम्हाला 5,000 पासून सुरुवात करायची. फक्त 5,000 कॅपिटलच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगला वापर करा. आता हे 5,000 का, की ज्याच्यामध्ये मोस्टली तुमची रिस्क इथेच न्यूट्रल, भले तुमच्या अकाउंटला 10,000, 20,000, 50,000 किती असू द्या. ओके, आणि 5,000 जर तुम्ही जेव्हा विचार करता तर ऍटलिस्ट तुम्हाला ऑप्शनचा एक लॉट इंडेक्सचा आरामात येऊ शकतो. निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल. ओके, तर सुरुवातीला मोस्टली एका लॉटवर ट्रेड करायचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम नाही ना याच्यामध्ये. खूप सारा लॉट घेऊन लॉस करण्यापेक्षा एकेका लॉट मधून आपल्याला पुढे जायचं. आणि मोस्टली तुम्हाला काय करायचं, आता बघा, तुम्ही विचार कराल तर 5,000 वापरायचे, मग तुमच्याकडे व्हेरियस ऑप्शन आहेत, निफ्टी, बँक निफ्टी असेल किंवा इतर इंडेक्स किंवा स्टॉक्स. पण मोस्टली स्टॉक्सचे बरेच ऑप्शन 5,000 मध्ये येत नाहीत. आणि काय होतं की स्टॉक्स ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायला असेल ना, तुमचं बेसिक आणि नॉलेज खूप मजबूत पाहिजे. तत्पूर्वी निफ्टी आणि बँक निफ्टी ठीक ठीक आहेत. निफ्टी तर वेल अँड गुड आहे सगळ्यांसाठी. बँक निफ्टी तरी थोडा हाय ओलाटायला असतो, पण तुम्हाला चांगलं नॉलेज आलं तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये उतरा. तत्पूर्वी निफ्टी आणि बँक निफ्टी हे तुमच्याकडे 2 ऑप्शन याच्यामध्ये राहतील. क्लिअर झालं? म्हणजे कुठे वापरायचे 5,000, तर निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये. ते तुमचं आता क्लिअर झालं. आता एवढं झालं की तुम्हाला वाटेल हा ओके ओके नो. आता आपण 2 नंबरचा मुद्दा चेक करूया याच्यामधला, अर्थात तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. लक्षात ठेवा, रिस्क मॅनेजमेंट ही खूप महत्वाची गोष्ट ऍक्च्युली मार्केटमध्ये, आणि ही ज्याला समजली तो ऍक्च्युली मार्केटमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी करू शकतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण रिस्क मॅनेजमेंट कशी करायची ती गडबड करत असतो. तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. जेव्हा आपण एखादा ट्रेड घेत असतो, आता हा जेव्हा एखादा तुम्ही ट्रेड घेणार आहात तेव्हा कन्फ्युजन काय असतं याच्यामध्ये, की मला किती लॉस होईल आणि मी काय करावं. पण एक सिंपल मला याच्यामध्ये ऍप्लिकेशन भेटलं, ते म्हणजे पंच. आता याच्यामध्ये बघा की जेव्हा आपण एखादी ऑर्डर घेतो तेव्हा आपण कन्फ्युज असतो, आता मला काय करायचंय. पण याच्यामध्ये साधं सिंपल गोष्ट, तुम्ही एकदा याच्यामध्ये रिस्क प्रोफाईल केली, एक स्मार्ट एसएल ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तो विचारतो तुमचं ट्रेडिंग कॅपिटल किती आहे. ते ट्रेडिंग कॅपिटल तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर तुमची रिस्क ॲपेटाइट किती आहे, म्हणजे मी टाकेल बाबा याच्यामध्ये 1%, 2% किंवा 5% पण 2%च्या पुढे नका जाऊ, कारण तेवढी रिस्क आपण घेऊ शकतो एखाद्या ह्याच्यामध्ये. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो तो अगदी 1:1 पासून 1:5 पर्यंत विचारतो, पण 1:4 टाकेल आणि मी त्याला सेव्ह केलं. म्हणजे इथे झाली माझी जी काही प्रोफाईल ती सेव्ह झाली आणि स्मार्ट एसएल मी ऑन केला. आता हा स्मार्ट एसएल ऑन केला, याचा बेनिफिट कसा घ्यायचा आहे बघा. समजा तुम्ही एखाद्या ट्रेडला ऍड केलं, बंच केलं याच्यामध्ये. ओके, आता तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री करताय तर नॉर्मली तुम्हाला जे काही बाईंग करायचे तिथे तुम्ही ऑर्डर टाकाल. आता जेव्हा तुमची ऑर्डर बाय होईल, आता इथे ऍक्च्युअल कंडिशन चालू होते. तुम्हाला काय करायचं, ही तुमची नॉन प्रोटेक्टेड ऑर्डर जी आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला प्रोटेक्शनवर आणायचंय, म्हणजे तुमचा हा स्मार्ट एसएल ऑन होईल. याचा बेनिफिट असा आहे की तुम्हाला तो तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस ह्या दोन्ही गोष्टी दाखवेल. जर तुमचं टार्गेट हिट होतंय तर तो हिट करेल, एसएल हिट होतं तर तो एसएल हिट करेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसारच इथे ट्रेड घेते, आणि जो काय ऍक्च्युअल प्रॉफिट लॉस आहे तुम्ही घेऊन या ट्रेडमधून बाहेर पडू शकता. ते अगदी एका
पंचवर. ओके, याची लिंक पण खाली दिलेली आहे. ज्यांना असे नवीन फीचर्स हवे असतील तर तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. आता रिस्क मॅनेजमेंट नक्की करायचं काय याच्यामध्ये, तर साहजिक आहे पहिलीच गोष्ट आपण याच्यामध्ये काय करतोय तर सुरुवातच कमी नाही करतोय की जिथे ऑलरेडी तुमचं रिस्क मॅनेज झालेली आहे. आता तुम्ही जेव्हाही कधी ऑर्डर टाकायला जाता, ही ऑर्डर टाकत असताना तुम्हाला याच्यामध्ये एकतर लिमिट ऑर्डर असते किंवा एकतर मार्केट ऑर्डर असते. याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडरने ना मोस्टली मार्केट ऑर्डर अवॉइड करा. ऑप्शन मध्ये मार्केट ऑर्डर मध्ये काय होतं, मोठ्या लेवलला जास्त करून बाईंगच होतं. ओके, त्यामुळे आपण जिथे प्लॅन करतो तिथे आपण कधीच बाईंग नाही करत. मोस्टली तुम्ही लिमिट ऑर्डरचाच वापर करायचा आहे. हे लिमिट ऑर्डर तुम्ही ठरवा ऍक्च्युली याच्यामध्ये आणि त्यानुसार ट्रेड करा. ही झाली पहिली गोष्ट. ओके, आता तुम्ही जेव्हाही ट्रेडमध्ये एंट्री करा, लिमिट ऑर्डर लावाल, त्याच्यानंतर ना ट्रेड घेण्याच्या आधी तुमचं क्लिअर पाहिजे की माझं हे टार्गेट असेल, माझा हा असेल स्टॉप लॉस. कारण याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये असणार आहे स्टॉप लॉस. कारण काय होतं, आपण कधीच विचार करत नाही. आपल्याला वाटतं हा चल वर गेला बाय करू, खाली गेला आपण ऍक्च्युली याच्यामध्ये बाहेर पडतो. पण जर तुम्ही ऑर्डरला प्रॉपर स्टॉप लॉस नाही लावला तर एक दिवस स्टॉक मार्केटमधून तुमचा स्टॉप लॉस हिट होणार आहे. ही गोष्ट काळ्या दगडावरची राहायची की बऱ्याच जणांचे ऑलरेडी स्टॉप लॉस हिट झाले असतील, म्हणजे ते मार्केटमधून आउट झाले असतील. त्यामुळे तुमच्या प्रत्येक पोझिशनला एक स्टॉप लॉस ठेवा. तो पण असा ठेवा जेवढी तुम्ही रिस्क मॅच करू शकता, अशी गेन करू शकता. म्हणजे जर तुम्ही 5,000 रुपये एका ट्रेडला लावता याच्यामध्ये, ओके, आणि तुम्ही त्या दिवशी जर समजा 2,000 रुपये 2,500 रुपये लॉस केला, म्हणजे अप्रॉक्स तुमचा 40 ते 50% लॉस झाला. मग पुढच्या ट्रेडला 2,500 राहिले याच्यामध्ये. त्यामुळे लॉस तुम्हाला ऍक्च्युली आधीच कॅल्क्युलेट करायचं आहे आणि टार्गेट आणि लॉसचं कॅल्क्युलेशन करताना रिस्क रिवॉर्ड रेशोवर काम करा. म्हणजे 1:1 पासून ऍक्च्युली 1:7 पर्यंत आपण रिस्क रिवॉर्ड रेशो विचार करत असतो. पण 1:7 इतकं इझी का हो? म्हणजे 10 रुपये स्टॉप लॉस आणि 70 रुपये टार्गेट. समजा तुम्ही एखादा ऑप्शन घेतला 100 रुपीजला आणि तिथून त्याचं 170 टार्गेट ठेवताय आणि 90 स्टॉप लॉस ठेवताय. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ऍटलिस्ट मार्केटमध्ये मुवमेंट आहे किंवा तुमच्याकडे नॉलेज आहे. ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असेल तर. आणि यांचं कॉम्बिनेशन नसेल तर हे तुम्हाला अचीव होणार नाहीये. पण 1:1 असेल, 1:2 असेल, ओके, किंवा 3 असेल तर हे ऍक्च्युली इझी मोडमध्ये आहेत. आणि नवीन असताना तुम्ही ह्या कमी रिस्क रिवॉर्ड रेशोवर कळा, कमी रिस्क रिवॉर्ड रेशोवर काम करा की जिथे प्रॉफिटेबिलिटीचे चान्सेस जास्त राहतात. इथे प्रॉफिटेबिलिटी भलेही मोठी आहे पण कंटिन्यू मिळणार नाहीये आणि त्यामुळे आपण फसतो. कारण काय होतं माहिती का, लोकांना 2 आणि 3 हजार प्रॉफिट म्हणजे किरकोळ वाटतो, पण तो किरकोळ नसतो. लक्षात ठेवा, तो तुम्हाला लॉंग रन मध्ये टिकवून ठेवणार आहे. आणि हा जर 2 नंबरचा डिसिप्लिन रिस्क मॅनेजचा तुम्ही समजून घेतला तर तुमचं मोठं काम होणार आहे याच्यामध्ये. ओके, चला आता आपण समजून घेऊया याच्यामध्ये की हे रिस्क मॅनेज आपण केली. आता 3 नंबरचा पॉईंट आपण समजून घेऊया. तत्पूर्वी ज्यांनाही अजून ऑप्शन मध्ये ट्रेड करायचे, डीमॅट नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, मी त्या लिंकवर जावा, डीमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला पण ऑप्शन ट्रेडिंग आमच्या सोबत नवनवीन माहिती घेऊन करता येईल याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो रूल नंबर 3 याच्यामध्ये आपल्याला फॉलो करायचं आहे. आता रूल नंबर 3 सगळ्यात इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये तर ऑप्शनचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. आता हे का महत्वाचं आहे, बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का तुम्हाला, ऍक्च्युली मार्केट असतं इथे 24,000 ओके, एक उदाहरण देतो याच्यामध्ये, आणि आपल्याला 24,500चा कॉल ऍक्च्युली खूप स्वस्तात मिळत असतो. आपल्याला वाटतं रे असं पण मार्केट वरतीच जाणार आहे आणि आपण तो 24,500चा कॉल स्वस्त मिळतोय म्हणून घेतो. प्राइस मुवमेंटमुळे तो वर जातो पण तो पुन्हा खाली आला की तुम्हाला तर काय भेटत नाही, उलट तुमचं जे आहे तेच घेऊन जातो. नॉर्मली लक्षात ठेवा, स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताना त्याच्यामध्ये असतात इन द मनी, ओके, किंवा आउट ऑफ द मनी. ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. याच्यामध्ये ITM आपण बोलत असतो, ओके, आउट ऑफ द मनी आणि ऍड द मनी, असे 3 ऍक्च्युली पर्याय याच्यामध्ये असतात. आता नवीन असलं ना हे पण कन्फ्युजिंग होऊन जातं. साधं सिंपल गणित तुम्हाला शिकवतो याच्यामध्ये. कुठल्याही ऑप्शन मध्ये ट्रेड करता, निफ्टीत असेल, बँक निफ्टीमध्ये असेल, समजा निफ्टीची प्राइस आहे आता समजा 24,000 निफ्टी स्पॉट ट्रेड करतोय आणि तुम्हाला वाटते मार्केट वर जाईल, तर काय करा, खूप लांबचा नका घेऊ, ऍटलिस्ट एक 100 पॉईंट वरचा, म्हणजे 24,100 ही एक स्ट्राईक प्राइस मी निवडू शकतो कॉलसाठी. मला जर वाटतंय की मार्केट बाबा खाली जाईल याच्यामध्ये, ओके, तर याच्यामध्ये मी काय करेन 23,900चा पुट पकडू शकतो खाली. ओके, एक उदाहरण दाखल ऍक्च्युली ह्या गोष्टी याच्यामध्ये लिहितोय. म्हणजे काय, खूप लांबचा नाही विचार करा. आता जी प्राइस आहे त्याच्या 100 पॉईंट वर खाली का, तो थोडा तरी ऍटलिस्ट तो करंट पेक्षा स्वस्त असेल आणि मार्केटमध्ये जी काही तुम्ही एक्सपेक्टेड मुवमेंट करताय त्याचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल. आणि लक्षात ठेवा, हे तुम्हाला पेड कोर्सेसमध्ये पण कोण नाही सांगत, एवढ्या गोष्टी सांगतोय. ते फक्त तुम्हाला सांगतील हे स्ट्रॅटेजी वापरा, ते इंडिकेटर वापरा. हे डीप मध्ये मी का देतोय माहितीये का, कारण आम्हालाही वाटतं की लोकांना ऍक्च्युली प्रॉफिटमध्ये राहावं. कारण एवढं डीपमध्ये सांगितलं आणि तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला ऍक्च्युली याच्यामध्ये सगळं
अचीव करता येईल. आता लक्षात ठेवा, हे 3 गोष्टी समजून घेतल्या, पण 4 नंबरची 5 नंबरची गोष्ट नाही समजून घेतली तर 3 गोष्टींचा काहीच वापर करता येणार नाहीये. ओके, आणि ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 नंबरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये करायची आहे. काय होतं, आज आपण युट्यूबवर आला, जसं आम्ही तुम्हाला भेटलो, तुम्ही ही माहिती घेतली, ट्रेड करायला सुरुवात कराल, असं तुम्ही इतर बरेच टेलिग्राम असेल कुठे ना कुठे गेलेला असता, तिथे 4 गोष्टी शिकता आणि त्या अर्धवट माहितीवर ट्रेड करायचा प्रयत्न करता. इथून पुढे कुठलीही गोष्ट शिकली ना, ओके, नेहमी बघा मी सांगतो की बॅक टेस्ट करा, पेपर ट्रेड करा, तर इथून पुढे पेपर ट्रेड करा, ऍक्च्युअल मनीवर वापर करू नका. ओके, पेपर ट्रेड करायचं, जे पण तुम्ही शिकला एखादा पेपर ट्रेडिंगचे ऍप आता माहित नसतील तर ह्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला इथे आम्ही डिटेल वेबसाईटची माहिती दिली होती, त्याच्यामध्ये बऱ्याच इम्पॉर्टंट वेबसाईट आणि पेपर ट्रेडिंग कुठे करावं ती पण माहिती दिली, ती पण पाहून घ्या. ओके, आता मित्रांनो, हे पेपर ट्रेड का करावं की ज्याच्यामध्ये तुमची ऑलरेडी रिस्क कमी होते, स्ट्रॅटेजी चांगली का वाईट हे कळतं, खूप सारा लॉस झालाय, पेपर ट्रेड करा सांगितलेलं टेक्निक प्रमाणे, थोडा कॉन्फिडन्स आला की मग ऍक्च्युअल ट्रेडिंग मध्ये जावा. याने काय होईल, तुम्ही टिकून राहणार आहे. जर तुम्हाला एक लंबी रेस का घोडा मार्केटमध्ये बनायचं असेल तर हे पेपर ट्रेडिंग खूप महत्वाची गोष्ट आहे, जो तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करेल, झालेल्या चुका समजून सांगेल आणि ऍक्च्युअल लॉस पासून सुरुवातीला वाचवेल. आणि नंतर तर आपल्याला ह्या गोष्टी करायच्यातच. आता हे सगळं झालं, ओके, आणि तुम्हाला वाटलं चला आता मी ऑप्शन ट्रेडिंग करायला ओके झालो, सरांनी तर असं सांगितलंय, पण लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट, तुम्ही जर ऑप्शन ट्रेड करताय तर तुमच्याकडे पाहिजे त्याचं नॉलेज. लक्षात ठेवा. ओके, आता हे जर महत्वाची गोष्ट नॉलेज नसेल मग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बघायचं काय, हा मेन प्रश्न येतो याच्यामध्ये. तर तुम्हाला मोस्टली पाहिजे याच्यामध्ये ऑप्शनची जी चेन असते त्याचं आपण म्हणतो ओआय रिडिंग, ते करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, ऑप्शन ग्रीक्स जे असतात ते समजले पाहिजेत थोडे का होईना त्याच्यामध्ये. ओके, आता हे झालं, त्याच्यानंतर ऑप्शनचा पीसीआर काय असतो ह्याच्यावर थोडं लक्ष ठेवा. ओके, त्याच्यानंतर ना ऑप्शनची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन. ओके, 4 नंबरची महत्वाची गोष्ट मला याच्यामध्ये लक्षात ठेवायची, ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस वर काम करा. ओके, म्हणजे तुम्हाला हे जर सगळं समजलं तर कळेल, प्लस तुमची प्राइस ऍक्शन सगळ्यात महत्वाची आहे. लक्षात ठेवा, प्राइस ऍक्शन जी क्लिअर आहे ना, तो जगात हे कुठेही जाऊन ट्रेड करू शकतो. हे ऑलरेडी आम्ही याच्यावर खूप सारं बोललेलो आहे. याच्यामध्ये प्राइस ऍक्शन क्लिअर ठेवा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्ही करत जाता पण प्राइस ऍक्शन आपल्याला किरकोळ वाटत असते, पण ती किरकोळ नाहीये, ती जादू आहे. मग तुम्ही इक्विटीत उतरा, कमोडिटीत उतरा किंवा हे ऑप्शन्स ट्रेड करताय, ज्याला प्राइस ऍक्शन क्लिअर असते ना, तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ऍटलिस्ट इतरांपेक्षा कमीच लॉस करणार आहे, कारण त्याला कळतं कुठे बाहेर पडायचं याच्यामध्ये. समजलं? आणि अशा बऱ्याच गोष्टी ऑप्शन मधल्या त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत, पण तुम्हाला ओआय माहित नाही, तुम्हाला डाटा रीड कसा करायचा माहित नाही. लक्षात ठेवा, याच्यामध्ये ग्रीक्स समजत नाही, पीसीआर काय असतो हे कळत नाही मला, आणि हे करून जर तुम्ही ऑप्शन ट्रेड करताय तर संपला. मग तुमचे 4 रूल कामालाच येणार नाहीत, कारण तुम्हाला माहितच नाही याच्यामध्ये. त्यामुळे याच्यावर काम करा. हे मिळणार कुठे, तर ऑलरेडी युट्यूबवर व्हेरियस व्हिडिओज आम्ही बनवले त्याच्या रिगार्डिंग. ओके, थोडं स्क्रोल करा, मागे जावा, ग्रुप्समध्ये वेबिनार्समध्ये आम्ही हे सांगत असतो. किंवा तुम्हाला असं वाटतं अरे हा ही गोष्टी खऱ्या आहेत, मला पटते त्याच्यामध्ये, पण मला ह्या 5 गोष्टी डिटेलमध्ये शिकायच्या असतील, ओके, तर पहिली गोष्ट युट्यूबला जावा, आधी व्हिडिओज पहा, किंवा ह्या व्हिडिओज मधून तुम्हाला समजलं अरे हा ओके जागा आहे आमच्यासाठी, इथे डिटेल शिकायला मिळते, तर तुम्ही मग ऍक्च्युअली टीमला एकदा कॉन्टॅक्ट करा 880 280 90 ला, आणि ऑप्शन्स मास्टरी हा कोर्स विषयी आमच्या माहिती जाणून घ्या. तिथे सगळं डीप मध्ये शिकवलं होतं. तर कारण काय होतं, हे का करावं, युट्यूबवर जी माहिती घेतो ना आपण, ती अर्धी माहिती घेऊन काम करायला सुरुवात करतो. हे जे काही डिटेल कोर्स असतात ना, याच्यामध्ये डिटेल फ्रेमवर्क बनवलेला असतो, आणि तिथे फक्त तुम्हाला मलाच फॉलो करायचंय. तुम्ही 10 जणांना फॉलो केलं तर वेगवेगळे रिझल्ट मिळतील. ऍक्च्युअली ह्या गोष्टी फॉलो करा, आणि त्याच्यानंतर मग ऑप्शन्स मास्टरी हा जो आहे, ओके, त्याच्यावर काम करा, ज्याचं नाव आहे ओम. लक्षात ठेवा. ओके, काहीतरी वेगळं ऍक्च्युअली याच्यामध्ये आपल्याला करता येणार आहे, आणि साहजिक आहे. तर ह्या 5 गोष्टींवर पहिली गोष्ट काम करायला सुरुवात करा. आता मला सांगा, ह्या ज्याही 5ही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये सांगितल्या, अगदी 5000 पासून कशी सुरुवात करायची आणि काय काय करायचं, कशा वाटल्या बरं, काय समजलं याच्यामधून, प्लीज इच अँड एव्हरीवन कमेंट करून सांगा. जेव्हाही ह्या व्हिडिओजला 50,000च्या पुढे व्ह्यूज जातील तेव्हा आम्ही अजून अशीच एक स्पेशल काही गोष्टी आहेत ज्या ऑप्शन करताना वापरायचे आहेत, कमोडिटी ट्रेडिंग, इक्विटी असेल वापरायचे, त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत, जे तुमच्यापर्यंत घेऊन येऊया. तत्पूर्वी जर आवडलं तर आता बिंदास कमेंट करा, आणि लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. भेटूया असंच इंटरेस्टिंग नॉलेजेबल कंटेंटचं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.